लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडलेले होते, मात्र आता ते मिळणार आहेत। ई-केवायसी केली नाही त्या महिला मात्र अपात्र होणार आहेत। लाडली बहन योजना का सवाल है, वही पैसे कम नहीं किए, सबको पैसे मिलेंगे, पूरे पैसे मिलेंगे। 43,000 कोटी लागतील असा अंदाज केला होता आणि त्याच्यात जर 2100 करायचे आले तर 64 पर्यंत खर्च वाढेल आणि बजेटमध्ये बजेट 36,000 कोटीची आहे। तर मुळामध्ये बजेटच्या स्पीचमध्ये लाडकी बहीण हा उल्लेख नाही की इलेक्शनच्या वेळेला रोज तुम्ही करायचं आणि आता वाढल्या खर्चाची तोडमिळवणी करणार कशी आहे? 47 कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहितक असतं की 3.5 कोटी 3 कोटी आणि फायनली समजा जर ते 2,70,00,000 झाले तर तेवढे पैसे वाचतात ना। आपल्याला योजनेचे ऍक्च्युअल पैसे कधी लागणार आहे ते वर्षभराने समजतात। त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर हे पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे, डिसेंबर आहे, त्यामुळे वाढवता येतात। त्यामुळे कुठलीही अडचण नाहीये। आवश्यक तेवढी तरतूद त्याच्यामध्ये ठेवण्यात आली आहे। 2100 कधी बसत त्याच्यात असं आहे की त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे। बघा, शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची। आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत, जे काही जर आपण नॅशनल एव्हरेजच्या 7% वर चाललोय, पण त्याच वेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल। 3% वर जाता येणार नाही। आता आपण मागच्या वर्षी 2.9 पर्यंत चाललो गेलो, म्हणून आता थोडं कमी आणून 2.76 पर्यंत आपण आणलेलं आहे। त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला, ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करू। एप्रिल महिन्यापासून 2100 मिळणार नाही असं म्हणता येईल का? हो, याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500च मिळतील। ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत, आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ। सोनू बोल, जो लास्ट टाइम बजट प्रोविजन था इस बार उसमें दिख नहीं रहा। 547 करोड़ आपको किसके दे रहे महाराष्ट्र विधानमंडल? देखिए, महाराष्ट्र विधानमंडल को जो पैसा दिया है वो केवल यहाँ के सुधार का पैसा नहीं है, इसका पूरा बजट बताया है। यहाँ पर जितने लोग हैं उनका पगार भी देना पड़ता है, सारी चीजें करनी पड़ती है। तो अपन हमेशा महाराष्ट्र विधानमंडल का जो पैसा होता है उसका अकाउंटिंग हम नहीं करते, वो करते हैं। सिर्फ हम लोग पूरा का पूरा पैसा जो है उनके नाम से रखते हैं और फिर उसका खर्चा वो करते हैं। और जो विस्तार की बात है उसको अभी प्लानिंग स्टेज पर है, इस साल उसको पैसे नहीं लगेंगे। अभी तो उसके डिजाइन ड्राइंग तैयार होंगे, फिर हम तीनों बैठकर उसके ऊपर। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणाही केलेली आहे। खूप दिवसापासून लाडक्या बहिणींना त्यांच्या हप्त्याची प्रतीक्षा होती आणि या हप्त्याचे कधीपर्यंत वितरण होणार त्यांनी ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या अंतर्गत दिली आहे। सोबत लाडक्या बहिणींना 2100 रुपयाची सुद्धा प्रतीक्षा होती। 2100 बाबत सुद्धा त्यांनी निर्णय दिलेला आहे आणि राहिलेला तुमचा हप्ता मार्च एप्रिल महिन्याचा हप्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि तो हप्ता देखील आता तुमच्या खात्यावरती मिळणार आहे।